बुंदी न गाळता आणि पाक न बनवता तुम्हाला माहिती आहे का मी हे लाडू कशापासून तयार केलेत? ओळखा पाहू. तर हे लाडू मऊसूत सुंदर असे चवीला लागणारे आणि करायला तर एकदमच सोपे. तर असे हे लाडू मी बनवले आहेत लापसीपासून. हो, खरंच हे लापसीपासून बनवलेले लाडू खूपच छान असे चवीला लागतात. चला तर पाहूयात. त्यासाठी इथे आपल्याला बारीक अशी ही लापसी घ्यायची आहे. तर बघा, कुठल्याही घरातल्या एखाद्या वाटीने, पेल्याने तुम्ही हे माप घेऊ शकता. तर आता बघा, मी एक पेला इथे काय केलेलं आहे, बारीक लापसी घेतलेली आहे. ही स्वच्छ 3 ते 4 पाण्याने पहिल्यांदा आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर ही स्वच्छ धुवायची आणि ही आपल्याला एखाद्या चाळणीवरती ह्याचं पाणी गाळून तशीच 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायची आहे. तर आता ही रेस्टसाठी मी 15-20 मिनटं अशीच ठेवून देणार आहे. 15 ते 20 मिनटानंतर एखादा पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आणि त्या तुपावरती आपल्याला ही जी लापसी आपण भिजत घातली होती ती लापसी आपल्याला चांगली 4 ते 5 मिनटापर्यंत परतून घ्यायची आहे. तर आता ही लापसी काय करायची, तुपावरती मस्तपैकी परतून घ्यायची आणि ही लापसी छान अशी भाजली गेली पाहिजे मंडळी. दाना दाना त्याचा छानपैकी असा 4-5 मिनटं भाजायचा. आणि बुंदीचे लाडू म्हटले की ह्याच्यामध्ये मगज बी हे आलंच. तर ह्याच्यामध्ये आपण लापसी परतत असतानाच आपल्याला थोडेसे मगजच्या बिया टाकून द्यायच्या आहेत, म्हणजे त्या तुपावरती त्या पण छान अशा भाजून येतात. तर बघा, लापसी आता इथे आपली छान भाजत आलेली आहे. तर लापसी भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेवढी लापसी आपण घेतलेली आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे मी एक पेला लापसी इथे घेतली होती तर त्याच्या 2 पेले आपल्याला काय करायचं आहे की ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चिमूटभर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि ही लापसी आहे आपल्याला एक साधारण 5 ते 7 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघा, 5 ते 7 मिनटं मी इथे छानपैकी ही लापसी बारीक गॅसवरती शिजून घेतलेली आहे. लापसी शिजल्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे साखर इथे वापरायची आहे. मी साधारण इथे 1 पेला लापसी घेतलेली आहे, त्याकरता 1.25 पेला त्याच पेल्याने साखर घेतलेली आहे. साखर टाकल्यानंतर ही लापसी पुन्हा अशी बघा पातळ होते, त्याला असं पाणी सुटतं आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला ही लापसी आता परतून घ्यायची आहे. ह्यामध्ये मी चवीपुरतं वेलची पावडर टाकलेली आहे, केवडा इसेन्स टाकलेला आहे. केवडा इसेन्स मंडळी हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर त्याची चव स्वाद आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता केवडा इसेन्स, अन्यथा तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल. यामध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे. ऑरेंज कलर आपल्याला बुंदीचे लाडू, आपण नरम बुंदीचे लाडू बनवत आहोत त्याप्रमाणे आपल्याला साहजिकच हे लापसीने मी बनवत आहे, पण आपल्याला हे ऑरेंज कलर ह्यामध्ये मी टाकलेला आहे. तर बघा, कलर टाकल्यानंतर मस्तपैकी ह्या मिश्रणाला असा कलर छान असा सुटलेला आहे, ऑरेंज कलर. परतून थोडंसं मी 1 चमचा, अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे आणि हे जे आहे तूप आपल्याला आता ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण बघा असं घट्टसर होईस्तोवर आपल्याला छानपैकी आपल्याला हे परतत राहायचं आहे. आणि हे जे मिश्रण आहे आता बघा मस्तपैकी आता थोडं घट्ट झालेलं आहे. हे असं मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करून टाकायचा आणि थंड होईस्तोवर याची वाट बघायची. थंड झाल्यानंतर, कोमट झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. आता लाडू वळण्यासाठी माझ्याकडे असा 1 चमचा होता, कुठलाही 1 चमचा तुम्ही मापाचा घ्यायचा, जेणेकरून लाडू आपले हे समप्रमाणात आणि छानपैकी गोल एकाच आकाराचे असे तयार होतात. तर एकाच बघा ह्या चमचाच्या मापाने मी हे लाडू गोल गोल असे वळून घेतलेले आहेत. मऊसूत चवीला सुंदर असे हे लाडू बनतात. तर तुम्हीही एकदा असे लापशीचे हे लाडू बनवून बघा. खूपच चवीला सुंदर आणि करायला एकदम सोपे असे लाडू होतात, झटपट असे होतात. काही गोडाधोडाचा पदार्थ करायचा असेल तर नक्की अशा प्रकारे हे लाडू नरम बुंदीचे तुम्ही करून बघा. छान चवीला लागतात आणि हेल्दी पण आहेत. तर बघा, आता आपले असे हे लाडू सर्व वळून झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक लाडू इथे आता तोडूनही दाखवते. मस्त मऊसूत नरम असे हे चवीला अप्रतिम असे लाडू बनतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.